हेल्दी फूड, रेग्युलरिटी, स्ट्रेंथ. याच्या नंतर आहे की आपल्याला अभ्यास पण करायचा आहे, याच्यासोबत अभ्यास म्हणजे मेंटल मेंटल हेल्थ पण पाहिजे. हेल्दी फूड केला आपण 14 मिनिटं मेंटली फिट. त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, ठीक आहे. म्हणजे खूप म्हणजे आपली जी शक्ती आहे म्हणजे फिजिकली पण आणि मेंटली पण, ही मेडिटेशनने आपल्याला आपली पॉवर समजून येते. जेवढं तुम्ही शांत राहाल तेवढं तुम्ही आपलं बोलणं म्हणा किंवा कुठे एनर्जी आपली वेस्ट होत असेल ती तुम्ही कलेक्ट करा. कलेक्ट म्हणजे काय, जास्त वेस्ट नाही करायचं, ते तुम्ही साठवून ठेवा. आणि ती साठवलेली एनर्जी आपल्याला कुठे वेस्ट करायची आहे, मग फिजिकल मध्ये, ठीक आहे. आणि तुम्हाला ती पॉवर पाहिजे तर तुम्हाला कुठेही जाऊन आपलं म्हणजे तेच म्हटलं ना की फ्रेंड सर्कल थोडासा म्हणजे ठेवायचा. मी हे नाही म्हणत की फ्रेंड सर्कल असल्यामुळे तुमचं नुकसान होईल, फायदाही होतो. पण तुमचा फ्रेंड सर्कल असा बनवाल की तुमच्या कामातही आला पाहिजे. मित्र असतातच कामात येण्यासाठी, बरोबर आहे. आणि मैत्रिणी पण, मित्रच नाही मैत्रिणी पण अशा असतात की कामात आल्या पाहिजे. आणि तुमच्याकडून ते काम करून घेत आहे ते मैत्रिणी तेवढी काही खास नाही, तुम्ही करून घ्या त्यांच्याकडून. तुम्ही पण त्यांना हेल्प करा, त्यांनी पण तुम्हाला या गोष्टी तरी हेल्प केली पाहिजे, असे मित्र बना. की नाही यार तुझा ग्राउंडचा टायमिंग झाला तू जा, किंवा तुझं ग्राउंड आता फिजिकल होणार आहे आता सकाळी तर तू चहा नको घेऊ. इव्हन बघा चहाने पण इफेक्ट पडतो. आता सुरुवात कशी करायची, एकदा झाला आता तुम्हाला समजलं. सुरुवात कशी, सकाळी उठले तर कोणतंही हेवी काही खाऊन खायचं नाही, ठीक आहे. सकाळी निघाले तुम्ही घेऊन, तुम्हाला हेवी काही खायचं नाही. हेवी मध्ये काय, तुम्ही पोळी भाजी नको खा, चहा पोळी नको खा, ठीक आहे. चहा तोच नको खा, चहा सोबत काहीच नको खा. मी तर सगळ्यात चांगला उपाय आहे चहा सोबत काहीच नको खा, ठीक आहे. का बरं, जेव्हा तुम्ही रनिंग कराल तर मग सर भूक लागते, मग करू तर करू काय. तुम्ही एक ट्राय करू शकता. सकाळी उठल्या उठल्या एक गरम म्हणजे पाणी गरम करायचं, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा. म्हणजे एक लिंबू आपण कापतो त्याचा अर्धा होते आणि त्याचा पण अर्धा करायचा म्हणजे एक पाव होते, बरोबर. तो एक पाव लिंबू, एक पाव म्हणजे एक पाव नको घेऊन येऊन नंतर तोडून, ठीक आहे, ते नको करा. म्हणजे कापून एक पाव उरला तर एक पाव लिंबू पिळायचा एका ग्लासमध्ये गरम ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यात 1 ते 1.5 चम्मच शहद टाकायचा, ठीक आहे. शहदने काय होईल, तुमची जे पूर्ण बॉडीला एनर्जी भेटेल, इन्स्टंट एनर्जी भेटेल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला शुगर, साखर म्हटलं का, साखर नाही म्हटलं, साखर टाकली तर तुम्हाला ते म्हणजे थोडा वेगळा इफेक्ट पडेल. शहद घ्या, ठीक आहे. तुम्ही शहद घ्याल तर तुमच्या बॉडीवर पण तेवढा इफेक्ट नाही पडेल. आणि गरम पाण्याने काय होते, जे आपल्या आतड्या असतात त्या आतड्यांमध्ये जे घाण चिपकलेली असते ती घाण त्या म्हणजे डिटॉक्स होऊन जाईल. तुमची जे म्हणजे आतड्या वगैरे आहेत त्या रोज डिटॉक्स होत आहेत, ठीक आहे. तो एक वेगळा टाईप आहे. पण हे अगर तुम्ही सुरू केलं, डिटॉक्सिकरण पण करणं गरजेचं आहे, पण ते आता सध्या तरी आता गरज नाही आहे त्याची, तर तुम्ही त्याच्याने सुरुवात करा. चहाला करा अवॉइड सध्या, ठीक आहे. अगर माझं ऐकाल तर मग सगळं धावता धावता अगर चक्कर आलं तर सेम कंडिशन, आपलं ग्लुकोजचं पाणी सोबत ठेवायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा व्हायटल झेड एक काही येतं, माझ्याकडे आहे की माहित नाही, थोडं बोललं करायला. बघा व्हायटल झेड म्हणजे काय, विका फ्लो झेड आहे. व्हायटल झेड म्हटलं तरी होतंय, हा वेगळी कंपनी आहे म्हणून. आता बघा यार सर तुम्ही एक एक प्रोडक्ट आणता, हे काय आहे, तुम्ही तर त्याला महागात पडून आणला मला. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, आपल्याला जे पैसे वाचवायचे आहे, जे तुम्ही 2,500 3,000 रुपये त्या क्लासला देता, ते वाचून आपल्याला कुठे याच्यावरच खर्च करायचे. आपल्या आई वडील काय खूप एकदम म्हणजे, मी हे नाही म्हणणार कोणाची परिस्थिती चांगली असेल कोणाची नसेल, त्यांनी आपल्या आई वडिलांकडे पाहून किंवा आपली परिस्थिती पाहून पण काम करायचं आहे.
असं नाही की अतोनात काही प्रोटीनचे पावडरचे डबे घेतले. माझ्याकडे आहे प्रोटीन पावडर. मी तुम्हाला असा व्यक्ती आहे की मी सर्व केलेलं आहे, काय सगळं म्हणजे एन्डुरा मासच्या प्रोटीनच्या डब्यापासून मोठे मोठे डबे खाल्लेले आहेत आणि त्याचा इफेक्ट काय आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर आता बघा, अगर हे तुम्ही घेता तर हे जेनेरिकच्या दुकानातून भेटते. म्हणजे नॉर्मल एक दवाईची दुकान असते आणि एक जेनेरिकची असते, त्याच्यामधलं कमी मध्ये मिळतात. ठीक आहे. ते याचा इफेक्ट असा आहे की याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन भेटतात आपल्याला, आपल्या बॉडीला जे पाहिजे असते ते. व्हिटॅमिन सी भेटते, ज्याच्यानी आपल्या बॉडीला म्हणजे प्रोटेक्टिंग लेअर, म्हणजे व्हिटॅमिन सी कशाचं काम करते, इम्युन सिस्टीमचं काम करते. ठीक आहे. तर जे निंबू सांगितला तो पण व्हिटॅमिन सीचा स्त्रोत आहे, तर तो पण तुमच्या बॉडीला ते प्रोटेक्ट करण्याचं काम करेल. आणि याच्यामध्ये सगळं झिंक वगैरे सगळंच आहे. मी तुम्हाला आता वाचून दाखवत नाही, सगळंच आहे याच्यामध्ये. जर तुम्ही विचार केला तर हे बघा, याच्यामध्ये झिंक सल्फेट, व्हिटॅमिन सी, ठीक आहे, असं खूप काही आहे. आणि याच्यानंतर ज्या व्हिटॅमिनच्या गोळ्या भेटतात, म्हणजे मला सांगितलं व्हिटॅमिनच्या गोळ्यामधून हे सर्व भेटते. पण हे जे आहे ते एनर्जी ड्रिंकचं काम करते. म्हणजे जेव्हा तुम्ही थकले, तुम्ही रनिंग केली, तुम्हाला तहान लागली, तर त्या तहानाच्या वेळी साधं पाणी सोबत तुम्ही पहिले हे पिऊ शकता आणि नंतर पुढे एखादी उडला करून साधं पाणी पिऊ शकता. रनिंग करून आल्याच्या नंतर खूप रनिंग केली ना, एकदम पाणी, असं कधीही करायचं नाही, कितीही तहान लागेल तरी. काय होते, आपण खूप थकलेलो असतो, आपली ब्रिदिंग खूप जोरात सुरू असते ना, आपण पकडतो बॉटल, जे पाणी दे पाणी दे, पकडले डायरेक्ट लावले, तर याचा बनते बबल. आणि तो बबल जेव्हा आपण श्वास घेत राहतो, तर बबल इथे बनला की तुम्ही गेले सरळ वर, सरळ असेच पडाल तुम्ही. म्हणजे ते ऑक्सिजन तुम्हाला तुमच्या हृदयापर्यंत जाणार नाही, तो बनेल ब्लॉक. हार्ट अटॅक तुम्ही माहित आहे किती लोकांना येऊन राहिले, तर त्याचं एक कारण असंही आहे. ठीक आहे. एकदम घाईगडबडमध्ये थकवा करून घ्यायचा आणि एकदमच तुम्ही त्या गोष्टीला जे नाही करायचं ते करायला लागतात. तसं करायचं नाही. ठीक आहे. मी सगळं ए टू झेड सगळं सांगेल. हा क्लास आपल्याला जरुरी नाही आहे की आताच पूर्ण सांगितलं पाहिजे. आम्ही चालू क्लासमध्ये पण तुम्हाला काही अनुभव येईल. म्हणून आता खूप जण तेच म्हणत होते की सर तुम्ही क्लास रेग्युलर करा. तर त्याचं एक रिझन तेच आहे की खूप लोकांना माहित आहे की ते सर म्हणजे चालू क्लास, कुणाचा माईक सुरू आहे, माईक बंद करून द्या. चालू क्लासमध्ये पण मी काही अनुभव सांगतो तुम्हाला आणि काही चांगल्या गोष्टी सांगतो. ठीक आहे. आता हे वाईट. याच्यानंतर बघा, तुम्ही रनिंग जेव्हा पूर्ण केली, त्याच्यासाठी बूट सांगितलं होता काल. तुम्हाला बूट लागेल, स्पाईक लागेल. स्पाईक म्हणजे कोणता, तो मिल्का सिंग मला नाही का ते त्याच्यामध्ये किडे लागले असते, तो त्याच्यावरची रनिंग पण मी सांगेल तुम्हाला. त्याच्यानंतर काही खाण्याच्या गोष्टी आहेत ते पण मी तुम्हाला सांगेल. आता पूर्णच काही एका क्लासमध्ये होत नाही आणि खूप लंबे लंबे क्लास करून काही अर्थ नाही. आपण याच्यानंतर फोकस करू की लवकर लवकर क्लास झाले पाहिजे. कारण की बघा, आपल्याला शिकायचं खूप काही आहे. आता हे 2 दिवस टाइमपास झाला, त्याच्यानंतर आता तुम्ही अगर सर सगळेच्या सगळे अगर रेडी असाल समजा, तर आपण कोणता जे फीजवाला जे सांगितलं तसं टाईपचं काहीतरी करू आणि मग रेग्युलर क्लास करू. ठीक आहे. आता हे झालं, हे तुमचे 4 राऊंड झाले. याच्यानंतर तुम्हाला बघा आणखी इव्हेंट करायची. सर याच्यामध्ये तर इव्हेंट दिलंच नाही, मग तुम्ही आणखी इव्हेंट कोणते, तर बघा लॉंग जम्प आपल्याला घ्यायची आहे, हाय जम्प पण घ्यायची आहे. आता मी ज्या याच्यामध्ये आहे, ज्या डिपार्टमेंट मध्ये आहे, तिथे हाय जम्प होती आणि लॉंग जम्प पण होती. पोलीस भरतीमध्ये पण लॉंग जम्प होते आधी आणि पुलअप्स होते. ठीक आहे, ते बंद केलंय. आपल्याला सर्वव्यापी म्हणजे फिजिकल करायचं आहे. रेल्वेमध्ये तुम्ही ग्रुप बी मध्ये जाल, तर तुम्हाला ग्रुप बी म्हणजे काय म्हणतात त्याला, चतुर्थ श्रेणी म्हणतात, म्हणजे सर्वात खाली 10वी पासवर होतं ते. त्याच्यावर 35 किलोचा बोरा घेऊन तुम्हाला धावायचं 200 मीटर. 200 मीटर म्हणजे ते इथून सुरुवात झाली तर इथे गेली समजा तुमची. ठीक आहे. तर 200 मीटर 35 किलो, 30 प्लस 5 म्हणजे एक बोरी देतात तुम्हाला, तर 35 किलो घेऊन धावायचं आहे. तुमच्यापैकी किती लोक कोणाला घेऊन धावले असं माहित नाही. एनसीसी मध्ये तुम्हाला शिकवलं असेल तर माहित नाही. असं आडवं आपल्या मित्राला घेऊन किंवा पाठीवर मित्राला घेऊन धावायला लावतात. ठीक आहे. आता तुमचे माहित नाही आता काय झालं काय नाही झालं. आता तसं काही वेळ आली तर आपण ते पण ट्राय करू. ठीक आहे. तर बघा, तुम्ही जेव्हा पाठीवर वजन घेता,
एक बॅग घेतो मी आता. ठीक आहे. हे बॅग तुम्ही जेव्हा पाठीवर घेऊन धावता काय फरक पडतो बघा. हा जो बॉडी वेट आहे हा अगर 35 किलो आहे तर हा कुठे जाणार? मागच्या साईडने, बरोबर आहे? ते मागच्या साईडने जाईल, तर तुम्ही धावण्यामध्ये तुम्हाला त्रास जाईल. तेच मुंबईचे जे लोक आहेत, खास करून बघाल तुम्ही मुंबईमध्ये बॅग अशी टाकतात. आता त्याचं रिझन हे आहे की लोकलमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करता तर ते बॅग मागच्या मागून फाटून जाते. आणि मी 4-5दा गेलो मुंबईला, माझी 2 वेळा बॅग फाटली. मग नंतर समजलं की हे लोक असे घाबरतात. ठीक आहे. ज्याचा देश वैसा भेस, मी पण असं केलं. ठीक आहे. आणि मला एक वेगळाच फरक पडला की यार जे भारी, माझी बॅग तेव्हा भारी होती कारण की मी सर्व सामान घेऊन गेलो होतो, तर मला चालण्यामध्ये खूप इझी जात होतं कारण की हे पूर्ण समोर वेट होता आणि हे इझी जात होतं. पण आता इथे 35 किलोची बोरी आहे. तुम्ही तांदळाची बोरी अगर बघाल तर आता 30 किलोच्या वेटमध्ये येते. तर ती बोरी तुम्ही कशी नाही पकडू शकत, हा पाठीवर घेऊ शकत. तर ती तुम्हाला इथे घेऊन धावणं आलं पाहिजे. ठीक आहे. आता याची प्रॅक्टिस कसं करू ते आता तुम्ही पहा. ठीक आहे, मी सांगेल. पण मी तुम्हाला एक आयडिया देऊन आलो की आपल्याला करायची कशी तयारी आहे, सर्व व्यापी, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व इन्क्लूड झालं पाहिजे. त्याच्यामध्ये एक, आता तुम्ही हसाल, एक म्हणजे कधीतरी एक एक्झाम निघाली होती, माझ्या स्टुडंटने सांगितलं त्याला बॉल फेकायचा होता. कोणता हा म्हणजे कॉर्कचा बॉल असतो ना क्रिकेटचा, तो म्हणजे किती दूर तुम्ही फेकू शकता, हा इव्हेंट होता. आणि मला त्याच्यात तो फेल झाला. प्रॉब्लेम काय, आपण काहीच नाही करत ना. आता कोणाला विचारेल की बॉल फेकणं तर इव्हेंट होते म्हणून, तो कॉर्कचा बॉल जो जेवढा लांब फेकेल त्याला तेवढे मार्क भेटत होते. तर त्यांनी मग तिथून फोन केला, तर बोली ये कौन सा इव्हेंट है, इसमें लिखा तो था पर मैं ध्यान नहीं दिया. बाबा ध्यान द्यावं लागेल म्हणून मी म्हटलं नोटिफिकेशन वाचा. तर तो इव्हेंट होता, विचार करा. त्याच्यानंतर आणखी एक इव्हेंट होता, माझा मित्रच त्याच्यामध्ये, की बिना पाय, आता समजा हे पाय पकडलं आपण, तर आपण जे लेटतो त्याच्यामध्ये आपल्याला असं वर यायचं आहे. ठीक आहे, वर यायचं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पायावर कोणतंही वजन राहणार नाही. पाय पकडले तर कोणी लवकर लवकर करून दिलं. पण त्याच्यामध्ये असं होतं की पायावर कोणतंही वजन न ठेवता सरळ झोपून उठायचं आहे आणि डोकं लावायचं पायाला किंवा हात लावायचे समोरच्या टोला. तर मला सांगा, हे तुम्ही किती करू शकता आताच्या कंडिशन मध्ये? जास्तीत जास्त कोणी करू शकते? मॅक्झिमम किती किती? 10 ना, बरोबर. माझेही मत तेच होतं की नॉर्मली अगर कोणाला करायला लावले वेळेवर तर 10 करतील. तर बघा त्याच्यामध्ये 25 होते, तर त्यांनी 20 केले, बरोबर. 20 केले आणि तो 25 काय तो 30 करू शकत होता. तो एवढा म्हणजे त्याची प्रॅक्टिस होती आणि खूप बारीकही होता तो बढिया. त्यांनी 20 केले, 20 नंतर 21 मध्ये त्याचा फक्त एक पाय हलकासा उठला आणि समोरच्या व्यक्तींना तुम्हाला तिथून रस्टिकेटच करायचं, कारण की त्यांच्याकडे तुम्ही स्पेशल नाही राहत, फील्ड राहते. आता त्याच्यात आपलं पहा, जसं शिवाजी महाराज होते की नाही, शिवाजी महाराज युद्ध कसं होणार आहे याची कल्पना पहिलेच, म्हणजे आधीच पूर्व कल्पना करून ठेवायची, बरोबर आहे ना. तुम्ही ते पाहिलं असेल ते वाघ नका घेऊन त्याची पोट काढलं, तर हे त्यांची विचाराची क्षमता होती किंवा आधी काय होणार आहे हा काय करू शकतो. तर आपलं पण हे युद्धच आहे. तर बघा तिथे जे मुलं होते त्यांनी ते आपले जे डीएम शूज असतात एनसीसीचे, त्याच्यामध्ये काय केलं, खूप म्हणजे मोचे वगैरे घालू घालू तर डीएम शूज घातले, ते झाले हेवी, तर त्यांचे पाय थोडेसे भारी झाले तिकडे ते पायाच्या साईडने. तर त्यांना थोडासा सपोर्ट भेटला. आणि तिथे असं काहीच नव्हतं की तुम्ही खुल्या पायाने करा किंवा बुटं घालून करा किंवा बुटं नको घाला, असं काहीच नव्हतं. तर तो बोलला मला, नंतर त्याचा जेव्हा फेल झाला त्याच्यानंतर तो बोलला यार म्हणे मी ते शूज घालून टाकायला पाहिजे. तर मला सांगा, एका शूज न घातल्यामुळे त्याचे ते म्हणजे एकच पाय उठला त्याचा हलका, त्याने केलं ते 25, पण त्याने रस्टिकेट करून दिलं नंतर की नाही तुझा पाय उठला होता. आणि एकदा त्याच्यामध्ये सेकंड चान्स होताही नाही, तर तो गेला तर गेला, नाहीतर तो आज ड्युटीवर असतो. ठीक आहे.
तर बघा या छोट्या छोट्या बारीक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. ओके. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा म्हणजे मला तर वाटतं देऊवा म्हणून त्याला मित्र असल्यामुळे पण असा दिमाग फिरते कधी कधी. त्याने मला सांगितलं की मी त्याच्या काही वेळ पहिले अंडे वगैरे खाल्ले होते. आता यार तुम्ही काय बेवकूफ करा ना, जर तुम्ही समजा आता तुमचं फिजिकल आता तुम्हाला रनिंग करायची आणि तुम्ही अंडे खाऊन खाल्ले. हालाकी अंडे एक वेळा आम्ही असेच खाल्ले होते, पण तेव्हा मला माहित नव्हतं. आमची वनरक्षकची भरती होती, त्याच्यात 5 किलोमीटर होतं. आता आम्हाला वाटलं होईल संध्याकाळी वगैरे, म्हणजे टायमिंग 4चा होता त्याच्यामध्ये. म्हटलं होईल संध्याकाळी. काय तर संध्याकाळी आम्ही भूक तर लागली होती, पण भूक तेव्हा लागायला पाहिजे होती 11 वाजता. तेव्हा खाल्लं असतं तर थोडं पचलं तरी असतं. आम्ही काय केलं, जाता जाता यार फालतू उशीर होऊन जाईल, मग ते लोक घेईन केव्हा, मग गेला गेला पुढे ना नंबर लागणार आहे, तिथं तर लोक राहील, तर जाऊ ना आपण खाऊन घेऊ. त्या अंड्यावर होतं तिखट आणि मीठ. अंडे अंडे तर ठीक आहे तुम्ही खाऊच नका, पण त्याच्यावरही एक्स्ट्रा काय होतं तिखट. ते अंडे आम्ही खाल्ले आणि 5 किलोमीटर होते. त्याच्यामध्ये एक रोल होता की 17 मिनिटांमध्ये तुम्हाला यायचं. 5 किलोमीटरची जी रनिंग आहे त्या 17 मिनिटाच्या अंतर आले तर तुम्हाला फुल मार्क, नाही तर मग कमी कमी होईल. तर मला सांगा तुम्ही, आता उन्हाळ्याची वेळ होती, गेल्याबरोबर आम्हाला आमचाच नंबर लागायचा. आम्हाला माहितीही नव्हतं, गाडी लावली जस्ट आणि घाईगडबडमध्ये गेलो, तर लावली गाडी तर तिथं नंबर अनाऊन्स होत होते. आणि आमचे पहिला यार म्हटलं आपलाच नंबर आहे. आता कायचा एक ग्रुप पाणी मारलं, त्या अंड्यावर पाणी नव्हतं पिलं, तिथं वेळेवर पाणी पिलं, सर्व उकळ उकळ. इव्हन आपलं बघा मुली आहे का जेवण, मुली पैकी कोणी जेवण आहे का, माही आहे तर माही मेन्शन, आता हे नको करशील. बघा आपल्याला मुलांना सपोर्टर घालावा लागतो, ठीक आहे. तर ते इव्हन सपोर्टर घालण्यासाठीही वेळ भेटला नव्हता. मुलींना पण सपोर्टर राहते, ठीक आहे. मुलींना आता सर तुम्ही म्हणजे काय काय सांगून आलो बघा, अगर आपल्याला काही परफेक्ट करायचं आहे तर आपला पूर्ण जे सगळ्या गोष्टी आहेत त्या परफेक्ट पाहिजे, ठीक आहे. मुलांना जास्त करून रनिंग वगैरे मध्ये सपोर्टर घालावा लागतो, तर तो सपोर्टर घालण्याचाही वेळ भेटला नव्हता. मग त्यांना खूप रिक्वेस्ट केली, साहेब म्हटलं की हाफ पॅन्ट तरी घालूया. हाफ पॅन्ट घालू दिला त्याने, मग निघालो आम्ही. आणि ती रनिंग झाली 3:30 वाजता. आणि त्या 3:30 वाजताच्या रनिंग मध्ये जसं ह्या खाल्लं तर ते अंदरचं जे आहे ते पूर्ण तिखटपणा ह्या गळ्यामध्ये नाकामध्ये, आणि त्याच्यामुळे माझे टायमिंग आले नाही. माझे टायमिंग त्याच्यामुळे आले नाही. आणि मला दुपारची रनिंगची खूप भीती वाटायची. खूप भीती म्हणजे कसं, खूप आता. आणि स्पेशली भरती उन्हाळ्यातच होत होती, फेब्रुवारी नंतर. तर ती उन्हाळ्यामध्ये होणारी भरती तुमचे मार्क कमी करते. आता तरी मागच्या वर्षी बहुतेक डिसेंबर मध्ये झाली होती, पण उन्हाळ्याची भरती तुमचे मार्क कमी करते. कारण की तुम्ही काय करता, सकाळी धावता, बरोबर आहे, सकाळी 7 किंवा 8च्या दरम्यान धावता, पण तिथे कधी कधी असं होते की 10-11 वाजताचा टायमिंग येतो. कधी कधी तर म्हणजे 12 वाजताचा पण टायमिंग आलेला आहे. नाही SRPF ची भरती तर 3:30 वाजता तुम्हाला धावायला लावतात. पहिले जे डिटेल असते ते 3:30 वाजता 5 किलोमीटर. तर त्या याच्यामध्ये खूप भयानक इफेक्ट पडतो रनिंगचा. तुम्ही कधी अनुभव कराल तर म्हणजे बघाल, दुपारच्या रनिंग मध्ये आणि सकाळच्या रनिंग मध्ये खूप फरक पडतो, ठीक आहे. तर अशी काही गोष्ट आहे. आता याच्यामध्ये आपण सगळं केलं, आपले इव्हेंट माहीत झाले, आपल्याला तयारी कशी करायची आहे ते पण माहीत झालं, ठीक आहे. आता आपल्याला टायमिंग कमी करायसाठी शेड्यूल राहील तुमचा मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल तर हे तर हप्ता झाला, याच्यात काय शेड्यूल आहे. तर बघा, एक दिवस तुमचा होईल फास्ट समजा, दुसऱ्या दिवशी होईल स्लो, तिसऱ्या दिवशी होईल तुमचा फास्ट, चौथ्या दिवशी होईल स्लो, त्याच्यानंतर पुन्हा फास्ट, पुन्हा सॅटरडेला स्लो, संडेला रेस्ट. याचा शेड्यूल मी देईल. आता सध्या मी तुम्हाला फक्त स्ट्रॅटेजी सांगणार आहे, म्हणजे तुम्हालाही माहित पाहिजे ना तुम्हाला करायचं काय. नाही तर रोजच तुम्ही 5 किलोमीटर धावून लागेल किंवा रोजच 1600 मीटर धावाले, असं करायचं नाही, बिलकुल नाही करायचं.
कारण की बघा, एक दिवस तुम्ही बॉडीची फुल एनर्जी 5 किलोमीटर मध्ये लावली, लॉंग रनिंग करून आले. दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हाही 5 किलोमीटर झाले, त्याही दिवशी एनर्जी गेली. त्या सगळ्याच दिवशी जर तुमची एनर्जी गेली तर मग काय कामाची? आणि ते तुम्ही लॉंग इव्हेंट मारत आहे. आपल्याला बघा, SRPF मध्ये 5 किलोमीटर आहे, मध्ये 1600 मीटर, किंवा FCI मध्ये अगर समजा जे FCI ची भरती होती त्याच्यामध्ये एक 1 किलोमीटर होतं, टायमिंग भरपूर होता. काय 1 किलोमीटर तुम्ही 1600 मीटरची प्रॅक्टिस केली तर 1 किलोमीटर तुम्ही कधी मारता, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये हाय जम्प होते. मग हाय जम्प तुमची खूप वरची राहते, त्याची प्रॅक्टिसच नाही केली तुम्ही तर तुम्ही कोणत्या दुसऱ्या याच्या भरतीमध्ये देऊ शकाल का? नाही. किंवा ते रेल्वेचं सांगितलं 35 किलोचा गोळा, ते नाही करू शकणार. किंवा तो बॉल फेकायचा, बॉल नाही फेकू शकणार. किंवा एखादी म्हणजे कोणत्या कोणत्या वेगळे वेगळे इव्हेंट असतात, त्या वेगळ्या वेगळ्या इव्हेंट मध्ये आता सांगितलं ना ते डोकं लावायचं होतं, ते पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस सर्व करायची. आणि जसं आता 1 महिन्यानंतर पोलीस भरती आहे बा, तर मग पोलीस भरतीचीच शेवटपर्यंत प्रॅक्टिस करायची त्या महिन्यात, ठीक आहे. आता डिसेंबर मध्ये होईल की फेब्रुवारी मध्ये जाईल, त्याच्यासाठी असं नाही करायचं की नुसतं 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळा फेक. आपण सर्व प्रॅक्टिस करायची. आणि जमेल तर चांगला ग्रुप लावायचा, त्याच्यामध्ये चांगले काही लोक कॉम्पिटिटर आपले भेटले पाहिजे. कारण की सिंगल रनिंग करू तर काय आपल्याला माहित पाहिजे, सिंगलही करू शकतो, मी सिंगलच करत होतो. पण काय होतं, जेव्हा ग्रुपमध्ये येतो तर कोणीतरी एक धुरंधर भेटतं, त्याला फॉलो करता 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 नाही यार याला मागे टाकायचं, याला मागे टाकायचं, करता करता आपण जिद्दीच येतो. आणि ते जिद्द आपल्या कामाची असते, ठीक आहे. तर हे एक गोष्ट आहे. ओके, हेही समजलं? तुम्ही सांगाल तर समजलं की नाही, तर माहित पडलं मी समोर समोर वाढत आहे. आता मला सांगा, मैदानी चाचणीसाठीची पूर्व तयारी कशी करावी याच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती झाली? काही प्रश्न आहे? माईक ओपन करून विचारू शकतो. सर म्हणजे इथे सर म्हणजे ज्याचा बॉडी वेट सर आमच्या हाईटच्या हिशोबाने राहते का सर? बॉडी वेट आपल्या हाईट नुसार काय म्हटलं? बॉडी वेट सर आपल्या हाईटच्या हिशोबाने राहते का सर? नाही, असं काही जरुरी नाही. बघा, आता तुमच्या याच्यामध्ये जसा एक मुलगा आहे, खूप हायटेड आणि बारीक आहे. पाहिलं असेल तुम्ही, तुमच्या बॅच मध्ये आहे एक मुलगा खूप हायटेड आहे आणि बारीक आहे. आणि त्याच जागी माझा एक मित्र आहे जो हायटेड पण आहे आणि त्याची हेल्थ पण चांगली आहे, त्याच्याशी काही लेणं देणं नाही. बघा, तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये जी हाईट सांगितली आहे वर तर आहेच आहे, परंतु तुम्ही अगर समजा खूप म्हणजे एक प्रकारे खूपच बारीक राहिले तर तुमचा शोल्डर जो आहे तो त्या गोळाफेकला एकदम सपोर्ट करणार. रनिंग मध्ये करून दिलं एक वेळचा, त्या गोळाफेक मध्ये सपोर्ट नाही करणार. आणि तुम्ही खूप लठ्ठ राहिले, आजची गोष्ट आहे, तुम्ही रनिंग मध्ये नाही येऊ शकणार, तुम्हाला प्रॉब्लेम होईल, ठीक आहे. तर तुम्हाला हेल्थ आणि बॉडी सर्वच मेंटेन करून चालायचं. आणि बघा, तब्येत खराब होण्याची शक्यता ठेवायचीच नाही. तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आहे स्वतःची की भरतीच्याच वेळी म्हणजे खूप जणांचं असं होतं की 4-5 दिवस बाकी आहे. आता काय सांगू तुम्हाला, मी त्याच्यातलं एक उदाहरण मी सांगेल तुम्हाला चालू क्लासमध्ये कधी. मी सुद्धा सगळ्या याच्यासाठी तुम्हाला खूपच दराची आवश्यकता नाही, मीच उदाहरणं सांगेल तुम्हाला. माझ्यावर झालेले खूप उदाहरणं आहे त्याच्यातून तुम्ही शिकाल की अरे या माझ्यासोबत काय काय झालं, नाही का. कारण की कोणीतरी असा व्यक्ती राहते ना की म्हणजे तुम्ही बघाल क्लासमध्ये जाता तुम्ही मोठ्या तिथं मोटिवेटर बोलवतात की मोटिवेशन भेटलं पाहिजे, तर तुमच्यासाठी तो मोटिवेशन मीच देऊन देईल फ्रीमध्ये. असा काही पैसे नाही लागणार, असं तुम्हाला ते किस्से सांगत राहील तर तुम्ही विचार करा यार हेही होते का, हेही होते का, असा विचार करा. 4 दिवसा पहिले माझ्या पायाची नस लागून गेली होती, मसल असं म्हणजे खूप अशी हेऊन गेली होती. क्रॅम्प पण नाही म्हणता, क्रॅम्प तरी लवकर हे होते, नस लागल्यासारखी. तर मी एवढे हेवी इंजेक्शन घेतले पण तरीही त्यावेळेसही काही झालं नाही, तो इफेक्ट पडला माझ्या त्या भरतीमध्ये, ठीक आहे. म्हणून म्हटलं दुसऱ्याचा चांगला अनुभव घेऊन घ्या, 5 वर्षाचा अनुभव माझा घेऊन घ्या, तर तुम्ही तो 1 वर्षात सर्व करून 4 वर्ष तुम्ही भरती तरी देत राहा, ठीक आहे. नाही तर असं नाही झालं पाहिजे प्रत्येक भरतीत गेलं, प्रत्येक भरतीत नवीन अनुभव आले, ठीक आहे. अजून काही विचारायचं आहे? नाही, तुला काही मुलीचा काही विचार? हा, आता मुलगी आहे
नाही बघा, तुमचे मी फ्री फ्रँक आहे आणि बोलणं गरजेचं असल्यामुळे मला बोलावं लागेल की तुम्हाला प्रॉब्लेम येत असतात, ठीक आहे, महावारी प्रॉब्लेम. तर त्या महावारी प्रॉब्लेम मध्ये पण अगर भरती आली तर तुम्हाला तुमच्या काही गोळ्या भेटतात. खूप मुली खातात पण मी तशी ऍडवाइस नाही करत. पण त्या कंडिशनवर अगर आपली भरती आली, त्याच दिवशी आली आणि त्याच दिवशी आपली फिजिकल आहे, तर त्याची तयारी करून ठेवायची बेटा. मी बेटा लावत आहे, ठीक आहे, का बरं? कारण की तुम्हाला तिथे कोणीही असं हे नाही करणार की यार हिचा प्रॉब्लेम आला तर दुसऱ्या दिवशी तुमची भरती होईल. बिलकुल नाही. कॉम्पिटिशन आहे, कोणतेही कॉम्पिटिशन, तुम्ही इव्हन स्पोर्ट्स मध्ये जाल, कबड्डी आहे आणि तो गेम होणार आहे आता उद्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम आली तर त्या दिवशी तुमचं म्हणजे तुम्हाला एक तर बसावं लागेल. जास्त करून मुलींना त्रास होतो म्हणून सांगतोय की खूप मुली बसतात. पण आपली एक मेंटली असं बनवून टाकायचं की नाही, मला हे या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे, ठीक आहे. आणि त्याची प्रॅक्टिस सुद्धा करायची. नाही तर असं झालं की नाही त्याच दिवशी मी म्हणजे प्रॅक्टिस नाही केली आणि त्याच दिवशी जाऊन कसं झालं तर मी त्याच दिवशी उतरून जाईन जिद्दीने, तर होऊ शकते तुमच्या बॉडीमधून जे काही न्यूट्रिशन आहे, काही तुमचं म्हणजे ब्लड फ्लो आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येतात, विकनेस येते, काही चिडचिड होते. तर त्या गोष्टीमुळे त्या दिवशी त्या फिजिकलवर परिणाम पडायला नको. आणि एकदम तुम्ही उठून जागृत होऊन जाल का नाही मी वर्षभर प्रॅक्टिस केली तर आता मी करून घेतो, तसंही करायचं नाही. त्याची रेग्युलर प्रॅक्टिस करायची. मी आतापर्यंत जेवढेही क्लास घेतले मी मुलींना स्पेशली तेच सांगितलं की अगर त्या दिवशी तशी वेळ आली तर तुम्हाला त्याची इथून तयारी पाहिजे. शरीराची तर तयारी तुम्हाला करावंच लागेल पण इथून पण तयारी पाहिजे, ठीक आहे. अजून काही प्रश्न? कारण काय काय सर जसं आपलं पोलीस भरती म्हणजे सर कोणते प्रणय विचारता, प्रणयला विचारू दे, मग नंतर तू विचार. सर जसं कोणतं पण सर कधी पण इव्हेंट होऊ शकते, म्हणजे ते प्रत्येक बॉडीचं पार्ट ट्रेन करावं लागतं की नाही सर, इच अँड एव्हरी मसल. कारण कधी पण लेग्सचा कधी पण फोरआर्मचं पण जसं ते तुम्ही म्हणतो सर, ते लॉंग बॉल फेकायचे असेल तर फोरआर्म्स खूप कामी येतात सर. म्हणजे प्रत्येक मसल सर आपल्याला ट्रेन करून ठेवावं लागते की कधी पण कोणता इव्हेंट कधी पण चेंज होऊ शकतो. बरोबर बरोबर. बघा कसं आहे, आपण प्रॅक्टिस मी जे तुम्हाला सांगितलं ना त्याच्यामध्ये सगळेच म्हणजे इव्हेंट आपल्याला करायचा आहे. आता बघा कोन वाली जे म्हणजे एक कोन वाली तुम्ही जास्त करून फुटबॉल वाल्यांना बघा, ते कोन वाली प्रॅक्टिस कर, कोन वरून कूदतात. मग लंगडी, आता लहानपणी बघा आपले जे सुरुवातीचे जे गेम आहे लंगडी, तर लंगडीमुळे काय होत होतं, एका पायावर आपण ते म्हणजे पकडण्याचा प्रयत्न करत होतो. तर त्याच्यामध्ये काय आपला एक पाय खूप स्ट्रॉंग बनवत होता, ठीक आहे. हालाकी आपण तेव्हा लंगडी खेळण्यासाठी खेळत होतो. आपल्याला अगर तेव्हा माहित असतं की याच्याने मसल्स बनते तर आपण दुसऱ्याही पायाने तो ट्राय केला असता. लंगडी आपण एकाच पायाने करायचो, बरोबर. तेव्हा आपल्याला कोणी गायडन्स नाही दिल्यामुळे आपण एकाच पायाने खेळलो ते लंगडी. हालाकी ते पाया दोन्ही पाहिजे. अगर तुम्ही म्हणजे मी एक कंडिशनिंग असते, हे जे इव्हेंट सांगितलं ना, हे सॉरी हे जे 6 दिवस सांगितले त्याच्यामधून एक दिवस कंडिशनिंगचा येतो. कंडिशनिंग मध्ये काय होते की तुम्हाला प्रत्येक जसं ते फुटबॉलचे जे प्लेयर करतात ना तशा टाईपचं तुम्हाला प्रत्येक, जसं एका पायावर जंप आहे, त्याच्यानंतर 1 2 3 जंप आहे, म्हणजे कसा 1 2 3 वर जंप, याच्यामुळे पण खूप फायदा भेटतो. त्याच्यानंतर छातीला पाय लावणे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्स आहे, त्याच्यानंतर फ्रंट रोल आहे, त्याच्यानंतर काय म्हणते म्हणजे एक डक वॉक असते जी नुसती अशी अशी करून म्हणजे खाली बसून चालावं लागते, ती डक वॉक आहे. त्याच्यानंतर आपला एक लांब पाय टाकून आपलं म्हणजे मागे हात लावला, खाली गेलो, मग दुसरा पाय टाकला, मग खाली गेलो. हे खूपशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर हा पाय आपला खालचा जो आहे हा माथ्याला लावायचा. मी सांगेल ना तुम्हाला की तुम्ही आता सध्या सुरुवात आहे, तुम्हाला याच्याबद्दल माहिती नसेल म्हणून मी हे सगळे क्लास घेतात. कारण की काय होते, तुम्ही जाता क्लास लावून देता. फिजिकल मध्ये काय होतं, फिजिकल मध्ये तुम्ही गेल्याबरोबर तिथे इव्हेंट सुरू असतात. काही अगर समजा ग्रुप लावला तुम्ही, तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट तर देणार नाही, एका एकाला तर सांगणार नाही. त्या दिवशी तो इव्हेंट सुरू असेल त्या दिवशी तुम्ही उतरा, त्यांच्यासोबत धावायला लागेल. आणि त्याच दिवशी समजा अगर फास्ट रनिंग असेल तर तुम्ही पहिल्याच दिवशी पूर्ण ऐशी तैशी करून घ्या ना आपल्या बॉडीची, दुसऱ्या दिवशी घरी पुन्हा काय, तिसऱ्या दिवशी पुन्हा घरी. हे आपल्याला करायचं नाही. सुरुवातीला सध्या क्लास लावू नका, सध्या तुम्ही स्वतःहून सुरू करा.
मी जे सुरुवात सांगितली ना, पहिले 1 राऊंड, मग 2 राऊंड, मग वाढवा. मग जेव्हा तुम्हाला बॉडीला हॅबिट झाली, त्याच्यानंतर तुम्ही कोणता क्लास लावून द्या. ठीक आहे. आणि नाही पण लावला तर मी आहे, मी तुम्हाला सांगून देईन. ठीक आहे. तेही पैसे वाचवले तुम्ही. पण कसं आहे, सेल्फ प्रॅक्टिस मध्ये मग इमानदारीने करायची. जसं टायमिंग लावून. समजा अगर तुम्ही स्टॉप वॉच घेतली, ठीक आहे, एक स्टॉप वॉच घ्यायचीच आहे तुम्हाला. त्या स्टॉप वॉच मध्ये अगर तुमचा 2 मिनिटाचा टायमिंग झाला, तुम्ही बरोबर त्या फिनिशिंग लाईनवर, इथून सुरुवात झाली इथे पोहोचले, बरोबर तो टायमिंग दाबायला पाहिजे. ठीक आहे. आणि तुमची इमानदारी तुमच्यासोबत. इमानदारी तुमच्यासोबत म्हणजे कशी, अगर 2 मिनिट 10 सेकंद झाले, तुम्ही पाहिलं अरे 2 मिनिट 10 सेकंद झाले, तरी तुम्हालाच माहित आहे. 2 मिनिटापेक्षा कमी आले तरी तुम्हालाच माहित आहे. बरोबर. तर स्वतःची इमानदारी स्वतःसोबत ठेवायची. आणि हे एवढंच लक्षात ठेवायचं की आपण दुसऱ्या कोणा व्यक्तीसाठी नाही करत. हे कोणासाठी करताय? स्वतःसाठीच करत आहे. इव्हन तुम्ही आताही क्लास जे करत आहे ते कोणासाठी करताय? स्वतःसाठीच करत आहे. तुम्ही काहीतरी बनले पाहिजे म्हणून. तर आपली जे म्हणजे इमानदारी आहे ते स्वतः सोबत ठेवायची नेहमीच. अगर तुम्ही अभ्यास नाही करत आहे, जसं आता मी हे शिकवलं तुम्हाला, हे सगळं सांगितलं, याची प्रॅक्टिस नाही केली, तुम्ही नाही केली, जाऊ दे ना, काय सांगून मला व्यक्ती सांगू द्या. कोणावर इफेक्ट पडेल? माझ्यावर पडेल का? नाही, तो पडेल तुमच्यावर. ठीक आहे. साधीशी गोष्ट आहे की त्याच्या डायरेक्ट तो जो इफेक्ट आहे तो तुमच्यावर पडेल. तुमची ते त्या दिवशीपर्यंतची म्हणजे समजा आता किती महिने, समजा डिसेंबर मध्ये अगर भरती निघाली, हा महिना चालू आहे ऑगस्ट. ऑगस्टची आता किती तारीख आहे आजची? 19 तारीख आहे. ठीक आहे. 19 तारीख समजा आपण 20 पकडू, याचे ऑगस्टचे काही दिवस 10 पकडू एक्स्ट्रा, एक सुट्टी मारून घ्या. हे 10 दिवस. समोरचे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, हे 30 पकडत आहे, एक एक सोडून द्या. ठीक आहे. 3 चौक 12, हे 130 दिवसातून अगर तुम्ही याच्यातले 10 दिवस खाल्ले, याच्यातले 10 दिवस खाल्ले, याच्यातले 10 दिवस खाल्ले, तर हे 40 दिवस तुमचे कमी झाले. तुम्ही प्रॅक्टिस किती केली? 90 दिवस. आणि 90 दिवस आणि 130 दिवसामध्ये कोण चांगला प्रॅक्टिस करून राहील? 130 वाला. साहजिकची गोष्ट आहे, कारण की त्याने 40 दिवस चांगली प्रॅक्टिस तुमच्यापेक्षा केली. समजला? आणि तोच व्यक्ती 140 दिवस अगर प्रॅक्टिस करून आला आणि काही इफेक्टच नाही आणून आला त्याच्यामध्ये, रोज तेच ते करून आला किंवा इम्प्रुव्हमेंट नाही आणत आहे, तर मग काही अर्थ आहे का त्याचा? त्या 130 दिवसाचाही अर्थ राहणार. ठीक आहे. तर तुमच्याकडे भरपूर आता म्हणजे मला तरी वाटतं वेळ आहे, तर तुम्ही आतापासून सुरुवात करा. आणि मी हेही नाही म्हणत की तुम्ही पहिल्या भरतीत बिलकुल जिद्दीनं गेले तुम्ही. समजा एक, मी तर नाही म्हणत की असं ना हो की तुम्ही असं नाही लागले पाहिजे, पण नाही लागले, समजा एक उदाहरणार्थ नाही लागले, तर त्याचा म्हणजे स्वतःवर परिणाम करून घ्यायचा नाही. कारण की बघा, तुम्ही आता क्लास लावलेला, ठीक आहे, तुम्हाला आता गायडन्स भेटत आहे. तेच गायडन्स कोणाला तरी 1-2 वर्षापासून भेटत आहे किंवा मागच्या भरतीपासून भेटत आहे. तो रोज चालला आहे, रोज पावसाळ्यातही धावून आला, तो हिवाळ्यातही धावून आला, तो उन्हाळ्यातही धावला. ठीक आहे. तो अभ्यासही तसाच करून आला, वर्षानुवर्ष अभ्यास केला. तर मला सांगा यार, तुम्ही आता करून आले आणि तो एवढा म्हणजे त्या दिवशीपासूनचा कंटिन्यू करून आलेला, तुमच्यात नाही त्याच्यात फरक पडेल ना. म्हणून मी म्हटलं की अगर इथे भरती नाही पण झालं, मी असं नाही म्हणत आहे की नाही लागले पाहिजे, मी म्हणत आहे अगर नाही पण झालं तर ते गोष्ट कंटिन्यू त्याच फॉर्म मध्ये, त्याच स्ट्रेंथने शेवटपर्यंत करायची. मी 5 वर्ष केली कंटिन्यू असंच. भरतीत फेल झालो, त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी, बघा मला माहित होतं की आता वर्षभर भरती नाही आहे किंवा 1.5 वर्ष भरती नाही, पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा ग्राउंडवर धावा. का बरं? कारण की आपण नुसती पोलीस भरतीच फोकस करणार नाही, आपण दुसऱ्या पण भरती ट्राय करू, नाही की नाही? त्याच्यासाठी अगर वेळेवर निघून गेली ती भरती तर. आणि सेम तसंच झालं होतं माझ्यासोबत, तेच झालं. मी सांगेन तुम्हाला, मी म्हटलं ना, कुठेच जायची आवश्यकता नाहीये. माझं उदाहरण तुम्ही प्रत्येक कोणत्याही फील्ड मध्ये घुसवलं ना, तर माझं उदाहरण एक ना एक कुठून तरी निघून जाईल. तर मी तुम्हाला सांगेल त्याच्याबद्दल की मी का बरं म्हणताय की सगळ्याच इव्हेंटची प्रॅक्टिस करायची, त्याचं रिझन सांगेल मी नंतर. ठीक आहे. आणि नाही आठवलं तर तुम्ही विचारा की सर काय झालं होतं, आपण नंतरच्या क्लासमध्ये ते घेऊ. आता कसं आहे, आता
याच्यावर फोकस केला आपण तरी मी सांगितलं काही गोष्टी 2-3 तर त्या पण गोष्टीवर नजर ठेवायची आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला अगर याच्यातून नाही समजल्या तर त्याच्यासाठी मी आहे. ठीक आहे. आता तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर विचारा, नाही तर मग आपण क्लास थांबू. ठीक आहे. जेव्हा शिनपेन होत तेव्हा काय करायला पाहिजे? हा बढिया बढिया बढिया. आले यार तुम्ही पेन म्हणजे त्या फ्लो मध्ये आलेले आहे की नाही यार तुम्हाला काहीतरी आवड आहे त्या बाबतीत की यार नाही पेन झालं तर काय केलं. तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी प्यायचं आहे. ठीक आहे. हे व्हायटल झेड वाला वगैरे नाही का. त्याच्यानंतर तुम्हाला मालिश करायची. तर मालिशने काय होईल ऍक्च्युली बघा मालिशने जे आहे ते मसल्स रिलॅक्स होईल. पूर्ण जे मसल्स आहे ते रिलॅक्स होईल आणि तुम्हाला जे चांगलं न्यूट्रिशन भेटत आहे. बघा शीन पेनचा काही उपाय नाही. शीन पेन जे व्हायचं ते होणारच. आता ही हड्डी आहे एक उदाहरणार्थ याच्यावर एक मास चढलेला आहे. आता माससाठी मी समजा हे मास असं चढलेलं आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ हा आता एकदम तुम्ही रिअल नको समजून घ्या की असंच होते बा. हा जो समजा या हड्डीवर मास चढलेला आहे हा थोडासा इथून निघाला. पूर्ण नाही बाहेर नाही निघाला. हे इथून थोडासा सुटलं. हे गॅप जे गॅप आता बोट टाकत आहे ना ती गॅप आली समजा थोडीशी हलकीशीच होते जास्त नाही. मला सांगा तुम्ही जिम करता बरोबर आहे. त्या जिम मध्ये पण सेम गोष्ट होते. तुम्ही जेव्हा वजन उचलता तर हे जे मसल्स आता बॉडीनं दाखवत आहे बॉडी घसरली म्हणजे ही जे मसल्स आहे तर याच्यामध्ये काय होते बारीक बारीक टिश्यू असतात. ठीक आहे. जे रेषे असतात. तुम्ही आता जे नॉनव्हेज खात असेल त्याला माहिती आहे जेव्हा एखादी बकरा वगैरे कटलेला असतो ना त्याचं बघा मसल दिसतात पूर्ण. ठीक आहे. तर ते मसल्स आपल्या अंदरून आहे. हे काय होते ते टिश्यू फाटतात. तर ते टिश्यू कशामुळे भरतात आपण जे प्रोटीन घेतो किंवा न्यूट्रिशन घेतो त्याच्यामुळे ते टिश्यू भरतात आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी जिम मध्ये जातो. कधीतरी पुन्हा बायसेप येते 3-4 दिवसानंतर पुन्हा करतो वर्कआउट तेव्हा वजन वाढलेलं असते तर पुन्हा ते टिश्यू फाटतात. पुन्हा ते मसल भरून निघतात कारण की तुम्ही ते प्रोटीन वगैरे घेता किंवा अंडी घेता किंवा केळं वगैरे नाही का तर त्याच्यामुळे पुन्हा ते मसल भरतात. असं करता करता ते लेअर बनता बनता तुमची बॉडी बनत जाते. ठीक आहे. सेम कंडिशन त्या पायासोबत होते स्किन पेनच्या वेळी. तुमची मसल थोडीशी सुटली समोर निघाली म्हणजे मी असं नाही म्हणत आहे तुम्ही थोडं समजून घ्या अगर क्षमता आहे तुमच्यामध्ये ते समजण्याची की याच्यापेक्षा म्हणजे पूर्ण बाहेर नाही निघत ते मसल हलकीशी सुटून जाते. ती हलकीशी मसल सुटल्यानंतर आपली बॉडीमध्ये एक चांगला हे आहे की आपली बॉडी त्याला रिकव्हर करते. तर ते जे मसल सुटलेली आहे ना त्याला ती बॉडी पुन्हा टिश्यू बनवून 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 पकडून घेते पुन्हा घेऊन घेते. ठीक आहे. तर ते मसल पुन्हा चिकटते. मग तेव्हा तुमचा तो इफेक्ट कमी होतो. जो त्रास आहे तो कमी होतो. आता बघा मग मी सांगितलं की मालिश करा बरोबर. मालिशने काय होते की मसल्स मध्ये जे ब्लड फ्लो आहे ना तो चांगला बनतो. हालाकी या रविवारी एक सांगायचं राहिलं रविवारी मालिश पण करायची आहे तुम्हाला ऑइलने. ठीक आहे. याची पण तयारी ठेवायची. स्ट्रेचिंग तर करायचीच आहे तुम्हाला. स्ट्रेचिंग म्हणजे काय पूर्ण वर्कआउट झाल्यावर जे बॉडी स्ट्रेच करतो आपण जसं आता तुम्ही वर्कआउट करता. ठीक आहे. एक उदाहरणार्थ बायसेपचं कारण की बघा मी इथून एवढाच येऊन आलो तुमच्या याच्यामध्ये मोबाईल मध्ये तुम्ही एवढंच सांगते मसल्स करून हे बायसेप मारे. त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा त्याच्या पहिले तुम्ही असं स्ट्रेचिंग करता का तुम्ही असं करता का. ठीक आहे. तुम्ही असं करता का किंवा तुम्ही असं करता का. ठीक आहे. त्याच्यानंतर हे असं करता का. ह्या गोष्टी काय होते की आपली बॉडी आता बघा मी शिकवत होतो मगापासून माझे हात इच्छा इथंच काम करून आले मगापासून तर माझं शोल्डर दुखत आहे. ओके. एक रिअली सांगतो माझा शोल्डर आता दुखून आला कारण की मी तुम्हाला हातवारे करून शिकवतोय बरोबर. आता हे मी रोज करत होतो का नाही. मी आता कालपासून करून आलो माझं दुखत आहे. मग काही दिवसानंतर हॅबिट होऊन जाईल ते दुखणार नाही. तर सेम गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा स्ट्रेचिंग करता तर तुमची मसल्स ओढल्या जाते. तुम्ही असं कराल तर हे खालची जे मसल्स आहे असं कराल तर हे ओढल्या जाईल. याच्याने होईल स्ट्रेच तुमची बॉडी आणि स्ट्रेच केल्यावर तुमचे जे मसल्स रिलॅक्स होतात फ्री होतात. ठीक आहे.
तर तो इफेक्ट आपला ब्लड फ्लो त्याच्यामध्ये होतो त्या मसल्समध्ये, आणि ते मसल्स काय म्हणतात म्हणजे ते रिकवर करतात. ठीक आहे. आता तुमचं एक उदाहरणार्थ सांगतो. तुम्ही डिक्स मारत असाल किंवा तुम्ही काही नसालही करत ना, तर आज एक काम करा, घरी कोणी असेल ना व्यक्ती, त्याला हा हात आणि हा हात हा असा मागून ओढायला लावा. ठीक आहे. पूर्ण चिपकवायला लावा जर चिपकत असेल तर, आणि मग हळूहळू सोडायला लावा. ठीक आहे. तुमचा हा जो पोर्शन आहे ना, हा थोडासा फ्री वाटेल तुम्हाला, थोडासा, एकदम नाही किंवा यार काही करून घेऊ तसं नाही, थोडासा फ्री वाटेल. करून बघा जर वेळ असेल तर तुमच्याकडे. त्याच्यानंतर हे जे मान आहे, ठीक आहे, त्या मानेचं पण सर्क्युलर मोशन खूप गरजेचं आहे. ठीक आहे. मान लागली तर रनिंग होणार नाही. सर्दी राहिली, तुम्हाला सर्दी होते ना, ती सर्दी राहिली तर श्वास घ्यायला त्रास होईल. तर तुम्हाला त्या सर्दीमध्ये जर धावायचं आहे तर कसं धावावं लागेल, हे नाक वर करून. ठीक आहे. खाली पण बघायचं, एक टाइम 1 सेकंदासाठी खाली बघायचं आणि पटकन वर बघायचं. म्हणजे खाली याच्यासाठी की काही गड्डा वगैरे आला ते, आणि वर काबार बघायचं, कारण की जे नाकातलं जे फ्लुइड आहे, जे तरल पदार्थ आहे, ते असं आपला, आता साहजिकची गोष्ट आहे, हसण्यावाली गोष्ट नाही आहे, वाहते, बरोबर आहे. तर ते वाहण्यामध्ये आपल्या नाकातला जे श्वास करण्याची जे श्वास घेण्याची जी प्रणाली आहे ते कुठेतरी ब्लॉक होईल. त्याच्यासाठी ते वर बघावं लागते, आणि ते नाकाच्या किंवा गळ्याच्या अंदर तोंडाने श्वास घ्यावा लागेल. ठीक आहे. रनिंग खूप स्पीड झाली तर तुम्ही नाकाने श्वास घेऊ शकत नाही, तर तुम्हाला एक्स्ट्रा ऑक्सिजन साठी तोंडाने श्वास घ्यावा लागेल. त्याच्यानंतर आता अजून एक गोष्ट नवीन, तुम्ही श्वास घेताय हे तुम्हाला माहित आहे, तुम्ही ऑक्सिजन घेताय हे तुम्हाला माहित आहे, पण त्या ऑक्सिजन सोबत तुम्ही कार्बन डायऑक्साईड जे बाहेर सोडता, ते तेवढ्या प्रमाणात तुम्ही कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत नाही. काही कार्बन डायऑक्साईड आतमध्येच असतो, तर तो कार्बन डायऑक्साईड आपल्याला बाहेर काढावा लागतो. ठीक आहे. तर रनिंग करता करता हर 1 मिनिटानंतर म्हणा किंवा काही तुमचा जो रनिंग करायचा जो म्हणजे पॅटर्न बनला, त्याच्यामध्ये पूर्णची पूर्ण हवा बाहेर पण सोडावं लागते. म्हणजे आता मी काय केलं तुम्ही लक्षात घ्या, मी पोटापासून ती हवा बाहेर सोडली, हे केलं, तर याच्यामध्ये काय होते, जे कार्बन डायऑक्साईड आहे ते पूर्ण बाहेर निघून जाते, आणि पुन्हा मग तुम्ही ऑक्सिजनचं फ्लो सुरू ठेवू शकता. याच्यामध्ये काय होते, आपल्या मसल्सला ब्लड, साहजिकची गोष्ट आहे, ब्लड तर पाहिजे, पण त्याच्यासोबत सोबत ऑक्सिजन पण पाहिजे. ठीक आहे. तर ते ऑक्सिजन आपले जेव्हा रनिंग करतो तर आपल्या पूर्ण ते पायापर्यंत गेलं पाहिजे, शोल्डर मध्ये पण गेलं पाहिजे. आता तुम्ही नंतर पायाने धावतो ना, तुम्ही पहिले सांगता की 2 पायाने नाही, एकाच पायाने धावावं लागते, मग आता म्हणता की शोल्डर पण लागते रनिंग मध्ये. शोल्डर लागते, शोल्डरचं खूप काम आहे. शोल्डर तुमचा हा जेव्हा तुम्ही करता ना, तर याच्याने खूप इफेक्ट पडते. ठीक आहे. लॉंग रनिंग मध्ये आपण तेवढं नाही वापरत, पण जेव्हा आपण 100 मीटरची रनिंग करतो तर तेव्हा हे शोल्डरने एक फोर्स लागतो, तर त्या शोल्डरचं पण काम आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला म्हणजे माहित नाही कोणी सांगितलं की नाही, पण मी आज सांगतोय ना, तर एक एक गोष्ट अगर तुम्हाला वाटते तर मी हाही क्लास युट्यूबवर टाकेल, तर तुम्ही हा क्लास सेव्ह करून ठेवा की सरांनी काय काय सांगितलं होतं. ठीक आहे. आणि कधीतरी क्लासच्या मधामधात पण मी तुम्हाला सांगेल, आणि काही आपण रविवारी वगैरे अगर वेळ भेटला आपल्याला, आपण ग्राउंडवर येतो. ठीक आहे. त्याच्याने काय होईल, तुम्हाला त्या ग्राउंड बद्दल माहिती पडेल की नाही काय करावं लागते. त्याच्यामध्ये मी काही स्ट्रेचिंग सांगेल, त्याच्यानंतर इव्हेंट कसे करायचे ते पण सांगेल. ठीक आहे. काही प्रश्न असेल अजून विचारा. तर ग्राउंड जे आपण ग्राउंडवर मारतो, ते ग्राउंडवर 1600 मीटरची तयारी केली पाहिजे की रोडावर केली पाहिजे? हा हो यार, कोण बोललं हे? प्रीत, छान प्रश्न विचारला. बघा, प्रश्न विचारले तसे तसे तुम्हाला माहित होईल. बघा, खूप लोक पावसाळ्यात तुम्हाला रोडवर दिसतील. आता खूप लोक, का बरं? कारण की ग्राउंड रोड आहे, तिथे स्लिप होते, धावता धावता स्लिप होते, म्हणून तुम्हाला ते रोडवर दिसतील. पण पूर्णही वर्षभर रोडवर धावणं हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे, सर्वात मोठी बेवकूफी ठरेल तुमच्या लाईफची. त्याच्यामध्ये टोंगळे जे असतात ना, ते बघा, आपला जो टोंगळा आहे हा, याच्यामध्ये आता समजा हे 2 खड्डे आहेत. ठीक आहे. ही खालची हड्डी आणि ही आपली मांडीपासूनची हड्डी. ठीक आहे. एक उदाहरण सांगत आहे. तर याच्यामध्ये या 2 जॉईंट मध्ये ना, इथे एक लिक्विड असते तेल सारखं, चिकनाट असते. तर ती चिकनाट का होते, आपण जेव्हा धावतो रोडवर,
हा जो इफेक्ट आहे हा रोज असा 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 म्हणजे वरची मसल्स खालच्या मसल सोबत काय म्हणते क्रॅश होते. आणि याच्यामध्ये काय होतंय, तुमचे जे टोंगळे आहेत ते घासायला सुरुवात होतात. ठीक आहे, टोंगळे म्हटलं, टोंगळ्याच्या अंदरचे मसल्स. तर हा जो कालांतराने तुमचा यंगपणे तर तो हे असतो, तेल असते, ते फ्लुइड असते, पण काही दिवसानंतर ते कमी व्हायला सुरुवात होते, एक वयानंतर. ठीक आहे, तर ते तेव्हा माहित नाही पडत जेव्हा तुम्ही यंग आहे. ते केव्हा माहित पडते, 30-35 वयाच्या नंतर तुमचा हळूहळू हळूहळू तो त्रास सुरू होतो. जो शीन पेन होतो ना, जसा मसल सुटल्यावर जो शीन पेन होतो, तसाच याच्यामध्ये जे तुमची हड्डी थोडी 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 नाही का घासत जाते, तर तो हड्डी घासण्याचा त्रास असतो आणि तो खूप भयानक होतो, खूपच भयानक. आणि त्याच्यासाठी आतापर्यंत तरी उपाय नाही. खूप लोक म्हणतात की टोंगळा रिप्लेस करून देऊ, काही फरक नाही पडत त्याच्यात. माझ्या आईला सुद्धा आहे ते. आम्ही काय करत होतो आता मध्यस्थी मध्यंतरी आम्ही त्याच्यामध्ये इंजेक्शन देत होतो, फ्लुइडचे इंजेक्शन येते ती देत होतो. तर तिला काही दिवस 15-20 दिवस आराम होता. का बरं? कारण की ते फ्लुइड आहे त्याच्यामध्ये, पण तो फ्लुइड आता वयामानाने तो कमी होतो, स्वतःहूनच कमी होतो, तर तो थांबतच नाही. तर तो 15-15 दिवसात थोडी ना रोज इंजेक्शन घेणार आहे त्याच्यामध्ये. आपण नॅचरली जी गोष्ट बनलेली आहे ते नॅचरली आहे, जे बाहेरून आपण एक्स्ट्रा करतो ते एक्स्ट्राच राहते शेवटी. माझ्या आईला तो त्रास खूप जास्त म्हणजे आहे, आताही आहे. तर त्याच्यासाठी उपाय नाही आहे. तो उपाय सांगते डॉक्टर की टोंगळा म्हणजे जे अंदरचं जे सिस्टीम आहे, त्या 2 मसल्स मध्ये जे वाटी वगैरे नाही का ते चेंज करून घ्या. तर खूप जणांचं अनसक्सेसफुल पण आहे ते ऑपरेशन. म्हणून आम्ही तो रिस्क घ्यायच्या तयारीत नाहीये, कारण की मग अनसक्सेसफुल झालं तर मग तर अजूनच त्रास होईल. ठीक आहे, तर तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा, रोड रनिंग जास्त करायची नाही, हप्त्यातून एकच वेळा करायची, रोज करायची नाही. हा, पावसाळ्याचे दिवस असतील, तुमचे बूट चांगले नरम असतील तर चांगली गोष्ट आहे. असंही नाही की बूट नरम आहे आणि रोजच तुम्ही रोड रनिंग करा, तसंही करायचं नाही. जेवढी तुम्ही मातीवर प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं. ठीक आहे, सिमेंटवर आणि दुसऱ्या गोष्टींवर म्हणजे रोडवर रनिंग करू नका. मग तुम्ही म्हणाल तर ते सिंथेटिक ग्राउंड पण तर येते. म्हणजे सिंथेटिक म्हणजे काय, ते एक प्रकारे सिमेंटच असते. जे ऑलिम्पिकचं जे ग्राउंड असते ना, ते सिंथेटिक ग्राउंड मध्ये येते. तर त्याच्यामध्ये असे बारीक 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 दाणे असतात. तर तो ग्राउंड बघा, त्याच्या खाली खूप काही लेअर असतात. जसं क्रिकेटची पिच असते ना, तसं ते पण त्याच्या पण खाली खूप काही लेअर टाकलेले असतात. एकदम त्याचा इफेक्ट नाही पडत, पण रोडचा इफेक्ट खूप घंटा पडतो. हालाकी मी रोड रनिंगच करायचो आधी, मग मला काय म्हणते, आणि खुल्या पायाने करायचो. असंही नाही की मी बूट घालून, कारण की मला गायडन्स नव्हतं. तर मी खूप स्पीड मध्ये रनिंग करायचो. 5 किलोमीटरचा इव्हेंट होता पहिले पोलीस भरतीमध्ये, आरामात येत होता माझा. 17-16 मिनिटांमध्ये, 17 मिनिटांमध्ये काढलेला एक वेळा. जाऊन 4थ्या नंबरवर मी होतो. माझ्या आधी पण काही लोक होते, 3 लोक. मला काय वाटलं की मार्क जास्त भेटतील म्हणून खूप स्पीडनं धावून गेलो. त्याचा काही अर्थ नाही. ठीक आहे, तर बूट चांगला घ्यायचा. मी कालच सांगितलं, सेगा टेंटाचे बूट सस्ते येतात. थोडस 650-700 पर्यंत आता बहुतेक रेंज गेल्या. पहिले तो 350-400 रुपयात भेटायचा, आता थोडा महाग झाला असेल, पण थोडा चांगला घ्यायचा. गोल्ड स्टार घेऊ नका सध्या, गोल्ड स्टार वर पैसे खर्च करायचे नाही. ठीक आहे, सेगाचा बूट एक चांगला येतो, एक म्हणजे कोणता कलर आहे तो, आपला ग्रे आणि हिरवा कलर टाईप मध्ये माझ्याकडे आहे तो बूट. मी तुम्हाला दाखवेल. आता बघा, माझ्याकडे आहे, मी घेऊ शकतो महागाचे नाईकी, मग ते खूप काही कंपन्यांचे बूट येतात, ते मी घेऊ शकतो, पण मी कधी घालायचेही नाही. कारण की कसं आहे, आपल्याला माहित पाहिजे की आपण किती काय करतोय, काय नाही करतोय. थोडासा आता सध्या पहिले तो घ्या, मग नंतर अगर तुमची ऐकत असेल तर तुम्ही चांगले बूट घ्या, आणि असे चांगले हलके घ्या, जेणेकरून वाटलाच नाही पाहिजे. आणि तो जो स्पाईकवाला जो बूट सांगितला तो तर घ्यायचाच आहे, तो चांगला घ्यायला लागेल. ठीक आहे, तो थोडा महागाचा घ्याल. त्याच्यामध्ये काय, जे खिळे असतात ते बहुतेक 1 2 3 4 5 6 7 ते 8 खिळे असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्ही सांगेन तुम्हाला कोणते खिळे काढून ठेवायचे आणि कोणते त्याच्यात राहू द्यायचे. ठीक आहे, ते घेतल्याच्या नंतर. ओके, आता अजून काही विचारायचं आहे?
अरे बाबा पूर्ण रात्र होऊन राहिली. लवकर लवकर विचारा. खूप लंबा क्लास करून घेता तुम्ही माझ्याकडून. कुणाला काही विचारायचं आहे का की क्लास थांबवू आता आपण? समजलं आहे? आय थिंक सो भरपूर माहिती याच्यातून भेटली आणि तुम्हाला आणखी काही माहिती मी चालू क्लासमध्ये पण देईन. ठीक आहे? ओके. प्लीज काही विचारायचं आहे? माईक सुरू केला आहे थोमेश. समजलं. ठीक आहे ना? ओके. हो. आणि बघा क्लासचे जे रिव्ह्यू आहे ना ते तुम्ही त्या ग्रुपवर देत जा, कारण की खूप लोकांनी आताही जॉईन नाही केलाय क्लास. कसं आहे आता त्यांना होऊ शकते त्यांना ते समजून नाही राहिलं म्हणा किंवा आय थिंक सो त्यांना तो टायमिंग मॅच नाही होता, ते सांगून तर नाही राहिले. पण बघा कसं आहे रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये होत आहे, ते रेकॉर्डिंग त्यांना अवेलेबल होऊन जाईल. पण या क्लासमध्ये काय होते की जसं आता आपण फेस टू फेस बोलू शकतो किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे तर तुम्ही विचारू शकता. त्याच्याने काय होतं तुमच्या मनात जे आहे ते क्लिअर होऊन जाते. नाही ना, जसं ते रोड रनिंगचं आता मगाशी विचारलं त्याने की रोड रनिंग करायची की नाही करायची, तर हा प्रश्न तुम्ही त्याच्यावर विचारणार नाही आणि रेकॉर्ड क्लासमध्ये मी सांगू शकणार नाही. ठीक आहे, हा फरक पडतो लाईव्ह क्लासमध्ये किंवा समोरासमोर शिकवण्यामध्ये. ठीक आहे. तर आता एक काम करा, तुम्ही याच्याबद्दल हा व्हिडिओ पुन्हा कधीतरी युट्यूबवर एकदा पुन्हा बघून घ्या. का बरं म्हणत आहे? कारण की हे विसरतो आपण. आणि जे झालं ते विसरलो. ठीक आहे. आणि जे झालं ते विसरलो. आज जे झालं ते उद्या विसरून जाऊ. हे नेहमी नेहमी आपल्या डोक्याला क्लिक झालं पाहिजे की आपलं हे इव्हेंट आहे, आपल्याला ही तयारी ठेवायची. ठीक आहे. भेटू आता उद्या. ठीक आहे. ओके. ओके सर. येस सर.